आपण रोज संविधान हा शब्द ऐकतो, पण एक प्रश्न स्वतःला विचारूया. संविधान नसतं तर आज सामान्य माणसाचं काय हाल झालं असतं? संविधान म्हणजे फक्त कायद्याचं पुस्तक नाही, तो शोषित, वंचित आणि सामान्य माणसाचा संरक्षण कवच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, संविधान हे राजवाड्यात बसलेल्यांसाठी नसून रस्त्यावर उभा असलेल्या माणसासाठी आहे. भारत हजारो वर्ष असमतेवर आधारित समाज होता. जातीनुसार माणसांची किंमत, धर्मांच्या नावाखाली अन्याय, स्त्रियांना दुय्यम स्थान, शिक्षणावर बंदी, अशा समाजात स्वातंत्र्य मिळालं पण समानता मिळाली नाही. बाबासाहेब म्हणाले, राजकीय स्वातंत्र्य मिळालं पण सामाजिक स्वातंत्र्य नसेल तर स्वातंत्र्य टिकणार नाही. म्हणूनच संविधानाची गरज आहे. बाबासाहेबांनी संविधानात लिहिताना केवळ कायदा पाहिला नाही तर समाजाचा इतिहास पाहिला, अन्यायाची मुळे पाहिली आणि भविष्यातील धोके ओळखले. ते म्हणाले, मी संविधान लिहिताना समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार केला. म्हणूनच संविधान प्रत्येक भारतीयांचा हक्क बनलं. संविधान सांगतं, कायद्यापुढे सगळे समान, कोणी राजा नाही, कोणी गुलाम नाही. स्वातंत्र्याचा अधिकार, विचार मांडण्याचा, बोलण्याचा, जगण्याचा अधिकार मिळाला. धार्मिक स्वातंत्र्य, धर्म स्वीकारण्याचा, पालन करण्याचा किंवा न करण्याचाही अधिकार मिळाला. शोषणाविरुद्ध संरक्षण, बालकामगार, जबरदस्ती, अमानुष प्रथा यांचा विरोध, हे सगळे अधिकार कोणाच्या कृपेने नाहीत तर संविधानाने दिलेले आहेत. बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, समानतेसाठी सगळ्यांना सारखं वागणं पुरेसं नसतं. म्हणून संविधानात आरक्षण, विशेष आरक्षण, सामाजिक न्याय यांची तरतूद केली. हे दान नाही, हे ऐतिहासिक अन्यायाची भरपाई आहे. संविधानाशिवाय लोकशाही म्हणजे बहुसंख्येचं राज्य, अल्पसंख्याकांचं शोषण. बाबासाहेबांचा इशारा, संविधान नसेल तर लोकशाही हुकुमशाही बनेल. संविधान सत्तेला मर्यादा घालतं, जनतेला ताकद देतं. आज अनेक लोक संविधानावर प्रश्न लावतात, पण सत्य असं आहे, संविधान माहीत नसेल तर हक्क कधी हिरावले जातील हेही कळत नाही. अज्ञान हे शोषणाचं सर्वात मोठं शस्त्र आहे. आज प्रश्न असा आहे, संविधान फक्त पुस्तकात आहे का, की आपल्या जीवनात आहे? बाबासाहेब म्हणाले, संविधान कितीही चांगलं असलं तर ते वापरणारे लोक जागरूक नसतील तर ते निष्प्रभ ठरेल. आजची जबाबदारी, संविधान समजून घेणं, चुकीच्या माहितीला विरोध करणं, संविधानाच्या बाजूने उभं राहणं. बाबासाहेबांचा संदेश तरुणांना, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा आहे. आजची तरुण पिढी संविधानाचं खरं संरक्षण करू शकते. संविधान म्हणजे आपली ढाल, आपली ओळख, आपला सन्मान. जर संविधान कमजोर झालं तर सामान्य माणूस असहाय्य होईल. म्हणून लक्षात ठेवा, संविधान फक्त कायदा नाही तर प्रत्येक भारतीयांचा हक्क आहे. संविधान वाचा, संविधान जपा, संविधानासाठी उभे राहा. अजून एक प्रश्न असा आहे की, संविधान सुरक्षित आहे का, की फक्त पुस्तकात जिवंत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्वीकारताना देशाला इशारा दिला होता. संविधान कितीही चांगलं असलं ते अंमलात आणणारे लोक जर संविधानाविरोधी असतील तर ते निष्फळ ठरेल. संविधान कमजोर होतं जेव्हा लोक संविधान वाचत नाहीत. हक्कांची जाणीव नसते, भावनेपुढे विवेक हरतो. बहुसंख्येचं मत म्हणजेच न्याय मानलं जातं. बाबासाहेब स्पष्ट म्हणाले, लोकशाही फक्त संख्येवर चालत नाही, ती मूल्यांवर चालते. मूल्य संपली तर लोकशाही संपते. लोकशाही म्हणजे बहुसंख्येची हुकुमशाही नाही. बाबासाहेब म्हणाले, बहुसंख्य लोक चुकू शकतात. जर बहुसंख्येच्या नावाखाली अल्पसंख्याक दाबले गेले, दुर्बलांचा आवाज दडपला गेला, असहमती गुन्हा ठरली तर ती लोकशाही नसून संवैधानिक अत्याचार आहे. संविधान आपल्याला बोलण्याचा हक्क देतं, प्रश्न विचारण्याचा हक्क देतं, विरोध करण्याचा हक्क देतं. बाबासाहेब म्हणाले, विचार मांडण्याचा अधिकार नसेल तर माणूस गुलाम बनतो. आज विरोध म्हणजे देशद्रोह, प्रश्न म्हणजे अपराध. हा प्रश्न विचारणं संविधानाचा हक्क आहे. आजही प्रश्न विचारले जातात, आरक्षण का, विशेष आरक्षण का? बाबासाहेब उत्तर देतात, समानतेचा अर्थ सगळ्यांना सारखं वागवणं नाही तर सगळ्यांना समान पातळीवर आणणं आहे. जो समाज हजारो वर्ष मागे ढकलला गेला त्याला पुढे आणण्यासाठी संविधान हस्तक्षेप करतं. क्षणभर कल्पना करा, संविधान नसेल तर काय होईल? पोलीस सत्तेत गुलाम बनेल, न्याय श्रीमंतांच्या बाजूने झुकेल, गरीब माणूस असहाय्य होईल, आवाज उठवणं गुन्हा ठरेल. म्हणूनच बाबासाहेब म्हणाले, संविधान हे शेवटच्या माणसांचं संरक्षण आहे. संविधान वाचवणारा कोर्ट नाही, सरकार नाही तर जागरूक जनता आहे. बाबासाहेब म्हणाले, लोकशाही टिकवायची असेल तर जनता सतत सजग असली पाहिजे. आपली जबाबदारी संविधान समजून घेणं, चुकीच्या प्रचाराला विरोध करणं, संविधानिक मूल्यांसाठी उभं राहणं,
तरुणांनी विचारलं पाहिजे, मला फक्त नोकरी हवी आहे की न्यायसुद्धा हवा आहे? बाबासाहेबांचा संदेश, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा संघर्ष हिंसेचा नाही, विचारांचा आहे, संविधानाचा आहे. संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही, ते आपल्या अस्तित्वाचं कारण आहे. जर संविधान वाचलं तर माणूस सुरक्षित, जर संविधान हरवलं तर माणूस असहाय्य. म्हणून लक्षात ठेवा, संविधानावर गदा म्हणजे प्रत्येक भारतीयांच्या स्वातंत्र्यावर गदा. संविधान वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो? संविधान वाचवणार कोण? फक्त भाषणाने चालेल का? डॉक्टर बाबासाहेब स्पष्ट म्हणाले, हक्क मागायचे असतील तर कर्तव्याची जाणीव हवी. आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, तर विचार बदलण्यासाठी आहे. संविधान वाचवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? संविधान वाचवणं म्हणजे फक्त रॅली काढणं नाही, फक्त पोस्ट करणं, शेअर करणं, घोषणा देणं असं नाही. संविधान वाचवणं म्हणजे संविधान समजून घेणं, संविधानाचा वापर करणं, संविधानाविरोधी विचारांना प्रश्न विचारणं. बाबासाहेब म्हणाले, संविधान स्वतः चालत नाही, ते चालवावं लागतं. त्यासाठी पहिला उपाय संविधान समजून घ्या. आपल्यातील अनेक लोक म्हणतात संविधान खूप जड आहे, पण बाबासाहेबांनी ते सामान्य माणसासाठीच लिहिलं. किमान इतकी तरी माहिती असलं पाहिजे. मूलभूत हक्क काय आहेत, कर्तव्य काय आहेत, समानता म्हणजे काय, लोकशाही कशी चालते. कारण अज्ञातला माणूस सोप्या पद्धतीने गुलाम बनतो. दुसरा उपाय, प्रश्न विचारण्याची सवय ठेवा. संविधान आपल्याला प्रश्न विचारण्याचा हक्क देतो, पण आज प्रश्न विचारणं म्हणजे बंड, विरोध म्हणजे देशद्रोह. बाबासाहेब म्हणाले, लोकशाही म्हणजे प्रश्न विचारण्याची मोकळीक. जेव्हा प्रश्न संपतात तेव्हा हुकुमशाही सुरू होते. तिसरा उपाय, बहुसंख्यावादाला विरोध. लोकशाही म्हणजे बहुसंख्य लोकांनी दुर्बलांवर राज्य करणं नाही. बाबासाहेब म्हणाले, बहुसंख्येचा अन्याय अल्पसंख्येच्या अन्याय इतकाच धोकादायक आहे. संविधान सांगतं, प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे, प्रत्येक जीवन मौल्यवान आहे. चौथा उपाय, सामाजिक न्यायाची बाजू. आजही विचारलं जातं, आरक्षण कधी संपणार? पण बाबासाहेब उत्तर देतात, जोपर्यंत असमानता आहे तोपर्यंत संरक्षण आवश्यक आहे. सामाजिक न्याय म्हणजे दुर्बलांच्या बाजूने उभं राहणं, अन्यायाला नाही म्हणणं, समान संधी निर्माण करणं. पाचवा उपाय, तरुण पिढीची भूमिका. बाबासाहेबांचा तरुणांना संदेश आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज संघर्ष हिंसेचा नाही, विचारांचा आहे, संविधानाचा आहे. जर तरुण जागरूक झाले तर कोणतीही सत्ता संविधान मोडू शकत नाही. आज माहिती खूप आहे, पण सत्य कमी आहे. बाबासाहेब म्हणाले, लोकमत हे विवेकावर आधारित असावं. अंध समर्थन आणि अंध विरोध दोन्ही लोकशाहीला घातक आहेत. संविधान फक्त कोर्टात नाही, शाळेत आहे, घरात आहे, कामाच्या ठिकाणी आहे. जेव्हा स्त्रीला सन्मान मिळतो, दलिताला न्याय मिळतो, गरिबाला संरक्षण मिळतं, तेव्हा संविधान जिवंत असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक इशारा दिला होता, संविधान कितीही चांगलं असलं ते लोकांच्या हातात आहे. जर आपण गप्प बसलो संविधान कमजोर होईल, जर आपण जागरूक राहिलो संविधान अडल राहील. म्हणून लक्षात ठेवा, संविधान वाचवणं ही फक्त लढाई नाही, ती प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे. संविधान वाचा, संविधान जपा, संविधानासाठी उभे राहा. हा व्हिडिओ फक्त पाहू नका, तो समजून घ्या आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. संविधान माझा हक्क आहे. जय भीम, जय संविधान.